नमस्कार. हॅलो, नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात्रज विभाग आणि नगरसेवक वसंतदादा मोरे यांच्या माध्यमातून कात्रज डेअरी शेजारील सर्वे नंबर 132 आणि सर्वे नंबर 133 पार्ट या जागेवर जे मुलांच्या खेळाचं मैदान आहे त्या मैदानाचं आरक्षण बदलून त्या ठिकाणी डेअरीसाठी कात्रज डेअरीच्या दूध प्रक्रिया केंद्राचं आरक्षण करण्याचा घाट महानगरपालिका आणि राज्य शासनाने घातलेला आहे. त्या आरक्षण बदलाच्या विरोधात गेले 4-5 दिवसापासून आम्ही एक मोहीम चालू केली आहे. त्या मोहिमेअंतर्गत आम्ही नागरिकांकडनं म्हणजे कात्रज असेल, दत्तनगर असेल, धनकवडी असेल, भारतीय विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ परिसर या परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून नागरिकांच्या हरकतीची सही घेण्याचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही होळकर उद्यान कात्रज या ठिकाणी, त्याच्या अगोदर सरहद चौकामध्ये आम्ही 2 वेळा ही सह्यांची मोहीम घेतली. त्यात नागरिकांनी आम्हाला उदंड असा प्रतिसाद दिला आहे आणि हरकतीच्या सह्या दिलेल्या आहेत. तर आज आम्ही या ठिकाणी भारतीय विद्यापीठ गेटच्या ठिकाणी हा उपक्रम घेऊन आपणाकडून सह्या घेऊन त्या सह्या महानगरपालिकेला हरकतीच्या स्वरूपात आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्यानंतर त्या हरकतीच्या सह्या राज्य शासनापर्यंत जाईल, जेणेकरून हे आरक्षण जे आहे लहान मुलांच्या खेळाचं आरक्षण, ते खेळाचं आरक्षण मैदानाचं अबाधित राहील आणि आपल्या मुलांना भविष्यामध्ये खेळण्यासाठी मैदान उपलब्ध राहील. खरं तर महानगरपालिकेच्या आरक्षणाच्या सूचीमध्ये कुठेही आरक्षणाच्या सूचीमध्ये दूध डेअरी प्रक्रियेसाठी आरक्षणाची सोय नाहीये किंवा तशी कुठेही तरतूद नाहीये. कारण हे ज्या प्रकल्प असतात ते प्रकल्प ग्रामीण भागामध्ये असतात. शहरामध्ये असे प्रकल्प असण्याचं काहीच कारण नाही. तरी सुद्धा या नियमाच्या बाहेर जाऊन महानगरपालिकेने हे आरक्षण उठवण्याचा घाट घातलाय आणि म्हणून आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे आणि आपल्या सह्यांची नोंद या ठिकाणी देऊन हरकती घ्यायच्यात. यानंतर मी सन्माननीय नगरसेवक वसंतदादा मोरे यांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये काय प्रकार आहे, भविष्यात काय होणार आणि आपल्याला ते कसं थांबवायचंय या संदर्भात मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. आज गेल्या महिन्याभरापासून जवळजवळ वर्षभरापासून राज्य शासनाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला एक पत्र देण्यात आले आणि ते पत्र आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या सहीने हे सगळं चालू आहे. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे आपल्या या सरहदच्या चौकाच्या समोरची कात्रज डेअरी आपण ज्याला म्हणतो, या कात्रज डेअरी मधील हा प्रकल्प आहे. याच्यावरती पुणे महानगरपालिकेने गेल्या 40 वर्षापूर्वी, कारण आत्ताचं जर आपण पाहिलं तर कात्रजचा जो नवीन समाविष्ट भाग आहे, हा नवीन समाविष्ट भाग पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन 26 वर्ष झाली. त्याच्या अगोदर जवळजवळ ह्या भागामध्ये जिथं आता आपण उभे आहोत, हा भाग गेल्या कात्रज समाविष्ट होण्याच्या अगोदर 3 नगरसेवक इकडे झाले. म्हणजे पूर्वी मला चांगलं आठवतंय, ज्या टायमाला मी या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेमध्ये होतो त्या टायमाला हा शंकर महाराज झोपडपट्टी मतदारसंघ म्हणून हा होता. कारण हा जुनं कॉर्पोरेशन आहे, जुनी पुणे महानगरपालिका आहे आणि त्यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि नंतर आता जो नवीन आराखडा झाला त्यावेळेस या ठिकाणी 9 एकर जागेवरती खेळाच्या मैदानाचं आरक्षण टाकण्यात आलं आणि या 9 एकर जागेवरती जे खेळाचं मैदानाचं आरक्षण टाकलं ते आरक्षण उठवण्याचा घाट गेल्या 2-3 वर्षापासून चालू आहे. आणि विशेषतः हे जे काय चालू आहे हे आपले राज्यकर्ते करतात, ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून ज्यांना आपण राज्याचे उपमुख्यमंत्री केलं, पालकमंत्री केलं, त्यांच्या आशीर्वादाने हे सगळा प्रकार चालू आहे. आणि विशेषतः याच्यामध्ये या भागाच्या
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे असतील किंवा या भागाचे सन्माननीय गेल्या 15 वर्षापासून ज्यांनी आमदारकी भोगतायत ते भीमराव तापकीर असतील, या सगळ्या लोकांना हे माहीत नाहीये का? आज विचार करा तुम्ही, आम्ही 9 एकर जागा या दक्षिण पुण्यामध्ये असा एकही जागा नाहीये की ज्या ठिकाणी पुढे मैदान होऊ शकतं. जर 30-40 वर्षापासून ही जागा आरक्षण म्हणून सांभाळली गेली नाही तर आजपर्यंत त्या जागेवरती कधीच बिल्डिंगी उभ्या राहिल्या असत्या. दूध उत्पादक संघाने आजपर्यंत कधीच याच्यावरती सगळे विषय करून टाकले असते. मग जर 30-40 वर्षापासून या जागा इथं आहे, मग आताच काय यांना सुचलं की या जागेवरचं आरक्षण उठवावं? आज विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. भविष्यामध्ये तुमच्या आमच्या पोरांचं भवितव्य ही लोक धोक्यात आणणार आहेत. हजारो कोटी रुपये दिले तरी 9 एकर सारखी एवढा प्राईम स्पॉटची जागा आपल्याला परत मैदान म्हणून मिळणार नाहीये. ही जागा आज आपल्याला रस्त्यावरती फिरायला लागते. मी या ठिकाणी का आलोय याच्यामध्ये माझा कुठला राजकीय हेतू नाहीये. कदाचित लोकांना मला कालपासून पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकांचे फोन यायला लागलेत. 2-3 संचालकांनी मला फोन केले कालपासून की तात्या थोडे लाईव्ह करू नका का, तर म्हणे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ आपल्या मराठी माणसांचा आहे. अरे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ जर मराठी माणसांचा आहे ना, तर मग मराठी माणसांच्या पोरांनी खेळायला कुठे जायचं? याच्यामध्ये जे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून जे आरक्षण उठवलं जाणार आहे, आताच नितीन जगताप आमचे पर्यावरण शहराध्यक्ष यांनी सांगितलं की तुम्ही विचार करा, ज्या वेळेस एखादं आरक्षण उठवलं जातं त्यावेळेस त्याच्या बदल्यात दुसरं आरक्षण टाकावं लागतं. डायरेक्ट आरक्षण करता येणार नाही. म्हणून एक शक्कल याच्यामध्ये लढवली गेली. राज्य शासनाच्या माध्यमातून दूध प्रक्रिया केंद्र या ठिकाणी करा. आज महानगरपालिकेचा जो आरक्षण आराखडा आहे, जो डीपी आहे, या डीपी मध्ये असं आरक्षणाची सूचित नाही, असं आरक्षणाचं नावच नाहीये दूध प्रक्रिया केंद्र. मग जर दूध प्रक्रिया केंद्र हे नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी दूध प्रक्रिया केंद्र कसं करू शकता? हे नियम बाह्य आहे. हे सगळे नियम मोडून हे काम चाललंय. आणि विचार करा, जर भविष्यात या ठिकाणी या 9 एकर जागेवरती जर इथं दूध प्रक्रिया केंद्र झालं तर याचा फायदा या दूध प्रक्रिया केंद्रामध्ये जे संचालक आहेत ना यांच्याच पोरांना होणार आहे. कारण आता आयुष्यभर 40-50 वर्ष तुमच्या आमच्या जागेवरती या लोकांनी पैसा कमावला. आज 40-50 वर्ष यांच्याच पिढ्या तिथे आहेत. मग आता इथनं पुढच्या यांच्या पिढ्यांनी 40-50 वर्षाच्या खाल्लं, आता यांची तजवीज कोणाची चालली? पुढच्या पिढ्यांची. म्हणजे यांच्या पोरांनी तिकडे खाल्लं पाहिजे, यांच्या कुटुंबाने तिकडे त्यांचा सगळा संसार चालला पाहिजे. अरे अनेक विषय आहेत. आज पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ राज्यामध्ये काम करतो. पुणे शहरात नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या शाखा आहेत. मग मला असं वाटतं की ज्या ठिकाणी हे दूध प्रक्रिया केंद्र करायला पाहिजे तर ग्रामीण भागामध्ये ही लोक का करत नाहीत? कारण दूध कुठने येते? ग्रामीण भागात नाही येते. मग ग्रामीण भागामधनं दूध येत आहे, मग त्यांनी तिकडे प्रक्रिया केंद्र करावेत ना. आमच्या इथल्या जागेवरती का? आम्हाला खेळाचं मैदान पाहिजे. आमच्या पोरांचं भवितव्य अंधारात येणार आहे भविष्यामध्ये. आमच्या पोरांनी खेळायला जायचं कुठं? आज कात्रजच्या चौकामध्ये जो गुगळेचा प्लॉट आहे, आपण ज्याला म्हणतो की त्या चौकामध्ये तो चौक सरळ होत नाही. 1 एकर जागा आहे. 1 ते 1.5 एकर जागा आहे. 1 ते 1.5 एकर जागेसाठी या महानगरपालिकेने 22 कोटी रुपये मोजलेत. अरे इथं तुम्ही 100 कोटी देणार ना, त्या कात्रज डेअरीला 100 कोटी रुपये द्या. त्यांच्या कुटुंबाला लागतील, त्या संचालकांना लागतील. महानगरपालिकेकडे पैसा नाही का? 9,000 कोटीची महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका. जर आमची महानगरपालिका 9,000 कोटीची आहे तर आम्हाला वाटतं तुम्ही 100, 200, 500 काय द्यायचे ते त्या कात्रज दूध डेअरीला देऊन टाका त्यांच्या संचालकांना. पण आमचं मैदानाचं आरक्षण उठवू नका. कालच्याला सकाळसारख्या एका वर्तमानपत्रामध्ये कात्रज दूध डेअरीवाल्यांनी एक त्यांचं
म्हणणं मांडलंय की ही जागा आमची आहे आणि ही जागा आमच्या पुणे जिल्हा दूध उत्पादन. अरे आम्ही कुठं म्हणलं वसंत मोरे, कुठं म्हणलं वसंत मोरेची आहे ती म्हणून? का आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणली की ती जागा आमची आहे म्हणून? ती जागा पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचीच आहे, परंतु त्याच्यावरती टाकलेलं आरक्षण हे खेळाचं मैदान आहे. आज या दक्षिण पुण्यामध्ये जर हे 9 एकर जागा गेली ना तर भविष्यात तुम्हाला आम्हाला कुठंच जागा नाहीये. कुठं तुम्ही आठवा. असा 65-70 एकरचा हा परिसर आहे जिकडं शिक्षक संकुल उभी राहिलीत. मग 40 वर्षापूर्वी जर 30-40 वर्षापूर्वी जर त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलं ते कशाकरता टाकलं? आज विचार करा, इथं उभं राहिलेत आपण इथं जी नागरिक आहेत. मला आजच्याला एक काँग्रेस पक्षाने एक आंदोलन घेतलंय पुणे महानगरपालिकेच्या समोर, परंतु मी आज तुमच्या समोर काय येतोय? मी आज कालपासून ठरवलं, माझा आता 3रा लाईव्ह आहे. मी आजपासून ठरवलंय की रोज कात्रज परिसरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही लोक रस्त्यावरती चालताय ना त्या ठिकाणी तुमच्या समोर यायचं. कारण आता तुम्ही पाहताय की प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये आगमन होणार आहे. त्याचा अक्षता कलश तुमच्या दारात येतोय. आपण तिथं लाईनी लावून पाया पडतोय. मग हा एक प्रकारचा अक्षता कलश मी तुमच्या दारामध्ये घेऊन येतोय. एक प्रकारची हे सह्यांची मोहीम मी तुमच्या समोर घेऊन येतोय. हे आरक्षण आता उठलं नाही पाहिजे याच्याकरता गपचूप आता एक नोटिफिकेशन निघालंय. या नोटिफिकेशन मध्ये असं सांगण्यात आलंय की तुम्ही आता आरक्षणाला तुम्ही हरकत घेऊ शकता. या हरकती आत्ताच आपण घेतल्या ना, आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, लक्षात ठेवा. ऑनलाईन सुद्धा तुम्ही हरकती घेऊ शकणार आहे. आणि त्याच्याकरता मी आता ही एक चळवळ उभी करतोय. जर ही चळवळ उभी नाही राहिली तर मला वाटतं की आपल्या परिसरामध्ये प्रॉब्लेम होतील. आपल्या पोरांना खेळता येणार नाहीये. आज मी बारामतीला संघटक म्हणून काम करतो पक्षाचं. मी ज्यावेळेस आता बारामतीला 2-4 वेळा जाऊन आलो. बारामतीमध्ये खूप चांगली मैदान आहेत, खूप चांगले मॉल्स आहेत, खूप मोठे मोठे रस्ते आहेत. जर तुम्हाला बारामतीमध्ये मैदानं लागतात, तुम्हाला बारामतीमधले रस्ते मोठे लागतात, तुम्हाला बारामतीमधल्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं लागतात, तर मग आम्ही पुणेकरांनी काय केलं? आमच्या पुणेकरांच्या हक्काचं आरक्षण उठवायचा तुमचा काय संबंध? कशा करता तुम्ही आमच्या पोरांचं भवितव्य अंधारात आणताय? काय अधिकार आहे तुम्हाला? ह्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणून मी आज सगळ्या या भागामध्ये आज विचार करा, हाच रस्ता पूर्वी वाहतुकीसाठी खुला होता. कालांतराने काय झालं? याचं आपल्याला पलीकडलं जायला लागते. हेच झालं पुढं. जर कात्रज दूध डेअरीचं आरक्षण उठलं तर तुम्हाला आम्हाला खेळायला कुठं जागा राहणार नाही पोरांना. आपल्या ज्या वंडर सिटीच्या समोर महादेव परीट कदम जे काय आपण एक मैदान केलंय, 2 एकराचं आरक्षण होतं. आयुक्तांनी तिकडे सांगितलं की ते आरक्षण बदलून आपल्याला त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या करायच्या. आम्ही ठीक आहे, त्याला हरकत घेतली नाही. का तर पाण्याची टाकी गेल्या 30-40 वर्षामध्ये या भागामध्ये एकही नवीन झाली नाही. एक झाली 2002 साली, ती सच्चाई माता मंदिरावरती झाली 10 लाख लिटरची. त्याच्यानंतरनं या 10 लाख लिटर नंतरनं कात्रज परिसरामध्ये एकही पाण्याची टाकी झाली नाही. म्हणून आम्ही इथं म्हणलं चला ठीक आहे, एक 65 लाख लिटरची झाली, आता 25 लाख लिटरची चालू आहे, कारण ती गरज आहे तुमची आमची. दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जर वरच्या भागामध्ये डोंगरावरती जर आरक्षण टाकायचं म्हणलं तर आता होणार नाहीये. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठल्या हरकती घेतल्या नाही. 1 एकर जागेमध्ये पाण्याचे प्रकल्प झाले, ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पुढच्या भविष्यामध्ये आम्हाला पाणी पाहिजे, पाणी हे महत्वाचं आहे, म्हणून आम्ही तिथं हरकत घेतली नाही. आता त्याच्यानंतर इथल्याच काही लोकप्रतिनिधींनी उर्वरित जे 1 एकर जागा आहे त्या 1 एकर जागेवरती कुठेतरी पोलीस चौकी, MSCB कशाकरता करताय? अरे करू द्या ना राज्य शासनाला, तिकडे त्यांनी त्यांचं ठरवू द्या ना. इथं 10 एकराचं आरक्षण पडलंय नॅन्सी लेक होमच्या बाजूला. हे जर 10 एकराच्या आरक्षणावरती नॅन्सी लेक होमच्या शेजारी मसलवाटा म्हणून आरक्षण आहे 10 एकर. आपण बरोबर नॅन्सी लेक होमच्या बाजूला जर जिथं आपण भारती विहार समोर जातो तर उजव्या हाताला सगळं अख्खं 10 एकर आरक्षण आहे खालपर्यंत. मग त्या जागेवरती तुम्हाला पोलीस चौक्या करा, MSCBचे ट्रान्सफॉर्मर करा, पण आमच्या पोरांच्या खेळाच्या जागेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तर होऊन देणार नाही. तुमची साथ आम्हाला सगळ्यांना पाहिजे, कारण चळवळ उभी राहत असताना ही एकट्या दुकट्याने उभी राहत नाही. आता आपण या राज्यामध्ये
इतर पक्षांचं राजकारण बघतोय, कोण कुठल्या पक्षाचं आणि कोण कुठे कळायलाच तयार नाहीये. म्हणजे उद्या जर राजकीय आंदोलन याच्यामध्ये उभे राहिलं तर याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. परंतु माझ्या पक्षाने जी ब्लूप्रिंट दिली आहे त्या ब्लूप्रिंटमध्ये मैदानं सांगितलेली आहेत, खेळाची रस्ते मोठे मोठे सांगितलेले आहेत, शाळा चांगल्या सांगितलेल्या आहेत. मग आता हे 9 एकर जर तुमच्या आमच्या घशातून ह्या लोकांनी काढलं ना तर लक्षात घ्या, पुढचं भवितव्य अंधकारमय, पोरं आपल्याला माफ करणार नाहीत. ह्या लोकांना, ह्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे जे तिकडे संचालक म्हणून जे बोके बसलेत ना, ह्या बोक्यांना तिथं प्रक्रिया केंद्र नकोय, यांना त्या दुधावरच्या असणाऱ्या मलईमध्ये यांना इंटरेस्ट आहे. हे त्यांचा इंटरेस्ट याच्यामध्ये मुख्य आहे. म्हणून मला फोन येतात, परंतु मी कुणाचाही 1 रुपयाला मिंदा नाहीये. मला माहिती आहे माझे 3 टन झाले नगरसेवक म्हणून. आज अहिल्यादेवी होळकर उद्यानामध्ये तुम्ही या, तुम्ही तिथं आल्यानंतर बघा, तिथं सुद्धा ते सुद्धा आरक्षण 30, 35, 40 वर्षापूर्वीचं होतं. ते स्कूल रिझर्वेशन होतं. 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी ज्यावेळेस मला संधी दिली या पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होण्याची, 2012ला मी विरोधी पक्षनेता होतो पुणे महानगरपालिकेचा, त्यावेळेस मला प्रत्येक गटनेत्याला सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या भागामधलं एखादं आरक्षण काय तुम्हाला बदल करायचा असेल तर सुचवा. पुणे शहरातल्या अनेक लोकप्रतिनिधींनी, अनेक गटनेत्यांनी त्यांच्या भागातल्या बिल्डरांना गाठलं, तुमचं कुठलं आरक्षण उठवायचं सांगा, तुमचं काय करायचं सांगा. आणि त्याच्यामधनं अनेकांनी लाखो करोडो रुपये कमवले. परंतु वसंत मोरे त्या गटनेत्यांमध्ये विरोधी पक्षनेता होता, माझी जबाबदारी मला माहिती होती. एकमेव वसंत मोरेने त्यावेळेस असं दिलं की जे आत्ताच अहिल्यादेवी होळकर उद्यान आहे, त्या अहिल्यादेवी होळकर उद्यानावरती 4.5 एकर स्कूल रिझर्वेशन होतं, जी की माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. त्या 4.5 एकरवरती असणारं स्कूल रिझर्वेशन उठवून मी त्या ठिकाणी गार्डन रिझर्वेशन केलं. हे गार्डन आज तुम्ही येऊन बघा, त्या ठिकाणी 4.5 एकराचं सुंदर गार्डन, दक्षिण पुण्यातलं सगळ्यात सुंदर गार्डन तिकडे. मग मी जर त्यावेळेस सांगितलं असतं आर झोन करा तर काय झालं असतं? आज ते गार्डन झालं असतं का? 4.5 एकरामध्ये गार्डन आहे आज. म्हणजे त्यावेळेस मी 2012 साली दूरदृष्टी ठेवली आणि आज मला 2017 जेव्हा मी या भागामध्ये नगरसेवक झालो त्यावेळेस मला त्या ठिकाणी 4 वर्षामध्ये आज गार्डन करता आलं. भविष्यामध्ये जागा मला परत मिळणार नाहीयेत. तेव्हा आपण सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवा की जी आम्ही जनजागृती करतोय आता, आम्ही याच्यानंतरनं ज्या आपल्या भागातल्या सोसायटी आहेत, मग भारती विहार असेल, वंडर सिटी असेल, शालिनी विश्व असेल, सावंत विहार, सावंत गार्डनचा तो परिसर असेल मोरेबागचा, किंवा या भागातले जे नागरिक आहेत, कारण याचा फायदा पुढे शहराला नाही मिळणार, तुम्ही आम्ही घेणार आहे. उद्या यांनी जर ठरवलं इथून बंद करायचं, तुम्हाला नाही येऊन द्यायचं, कोण मालक यांचं? कुठे जाणार तुम्ही चालायला? कुठे जाणार तुमची पोरं खेळायला? म्हणून ते आपल्या हक्काचं 9 एकर जागा आहे, 9 एकर 350 गुंठे, 350 गुंठे जागा आहे. याच्यावरती काय काय होऊ शकतं? किती नॅशनल लेवलचे तुमची पोरांमध्ये प्लेअर चालू होऊ शकतात, किती काय काय मैदान होऊ शकतात त्या ठिकाणी. आज एवढं मोठं 40-50 वर्ष होऊन सुद्धा आज आपल्या भागामध्ये एक सुद्धा आरक्षण मैदान झालं नाही. आता सांगा तुम्ही, आता तुम्ही लोक म्हणताल की आता परत 15-20 वर्ष झालं हा नगरसेवक आहे, मग याला काय करताल? जागाच उपलब्ध नाही, त्यांनी करणार कुठून? कालच्याला एक्सप्लेनेशन देताना पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने सांगितलं आम्ही 4.5 एकर रस्त्याला दिली, आम्ही याला काय उपकार केले का आमच्यावरती? 4.5 एकर जर रस्त्याला दिली असेल तर तुम्ही मातीमोल किमतीने सुद्धा त्या जमिनी घेतलेल्या आहेत. किती पैसे दिले असतील यांनी जमिनीला? किती पैशामध्ये त्या जमिनी 50, 60, 70 वर्षापूर्वी खरेदी केल्या असतील? मातीमोलच किंमत असेल ना. मग मला आता असं वाटतं की ह्या PDC हे जे काय पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ आहे, इंदापूरला केवढी मोठी हो यांची डेअरी, अजून सगळ्या राज्यामध्ये कुठं कुठं यांच्या डेअरी आहेत, त्या जागेवरती यांनी ते दूध प्रक्रिया केंद्र जे काय आहे तिकडे करावं. आज जी लोक सावंत विहार, श्रीराम दर्शन या भागामध्ये राहतात त्या लोकांनी बघा की त्या ठिकाणी किती घाणेरडा वास येतो दुधाचा. संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या प्रक्रिया प्रत्यक्षात चालू होती त्या टायमाला केवढा घाणेरडा वास येतो त्या भागामध्ये. आता जी एवढी शिके, जर 9 एकर जागेमध्ये यांनी अजून दूध प्रक्रिया केंद्र चालू केलं तर मग सगळ्या परिसराला काय त्याचा त्रास होईल? बस तुम्ही सांगता आम्ही हाय टेक्नॉलॉजी वापरू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, परंतु ते नकोच आहे ना. आमचं आरक्षण उठवायचं तुम्हाला काय अधिकाराच्या सूचीमध्ये नाहीये.
ते सूचीमध्ये नाहीच आहे. जर मग हे नियम बाह्य काम होतं, तेव्हा आम्ही एवढ्यासाठीच तुमच्याकडे आलोय. येणाऱ्या कालावधीमध्ये हे रोज आमच्या लाईव्ह होणार आहेत आता, आणि एक दिवस आम्ही या कात्रज दूध डेअरीला मानवी साखळी घालणार आहे संपूर्ण सगळ्या बाजूने, या प्रशासनाला जाग येण्यासाठी. आणि मला वाटतं की लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हे करतो, कारण सोशल मीडिया आज ही घराघरामध्ये पोहोचते प्रत्येकाला. मला इथं उभं राहून ज्या 100 लोकांपर्यंत माझे विचार पोहोचत असतील, परवा दिवशी जो लाईव्ह आम्ही रविवारी अहिल्यादेवी होळकर उद्यानात केला, काही तासांमध्ये तो 87,000 लोकांनी पाहिला. म्हणजे मला वाटतं की हे सगळीकडे जनजागृती झाली पाहिजे ना. ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नगरसेवक जे काय तुम्ही निवडून देता, ते काय फक्त टेंडरसाठी निवडून देता का? ते काय फक्त रस्ते, लाईट, पाणी यासाठी निवडून देतात का? त्यांनी हे बघायला नको का? अरे इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, मग इथं अजून नगरसेवकांनी का तर कोण दादाचा आहे कोण ताईचा आहे कळायलाच तयार नाहीये. आणि ह्याच्यामध्ये दादाच्या बाजूने बोलवतं ताईला राग आणि ताईंच्या बाजूने बोलवतं दादांना राग. मग आमचं कोण बघणार? मला वाटतं की आता या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये खासदारकीच्या निवडणुका आहेत. माझी या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून जे मी करतोय ते माझी खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना विनंती आहे, या लाईव्हच्या माध्यमातून जी मी दरवेळेस करतोय की ताई तुम्ही संसदरत्न आहात, मग तुम्ही संसदरत्न आहे, मग या भाग हा सगळा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. इथं जिथं आपण उभे हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. मग ह्या मतदारसंघामधील तुमच्या नागरिकांची तुम्हाला काळजी आहे का नाही? 9 एकर जागा जी तुमच्यामधली हटवली जाते, तुमच्या मतदारसंघामधली 9 एकर जागा ही ताब्यात घेतली जाते, त्याच्यावरचं आरक्षण उठवलं जाते, मग तुम्ही त्याच्या बाबतीत बोलणार आहे का नाही? या भागाचे आमदार 15 वर्ष तुम्ही नेतृत्व करता या भागाचं, मग तुम्ही तिकडे देवेंद्र फडणवीसांना सांगणार आहे का नाही की फडणवीस साहेब माझ्या ज्या भागाचं मी नेतृत्व करतो त्या भागामधलं 9 एकर जागेचं आरक्षण उठवलं जाते, साहेब हे थांबवा. या भागातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ताईंना दादांना साकडे घालणार आहेत का नाही की आमच्या पोरांचं भवितव्य तुम्ही अंधारात आणू नका? ते घालतील नाही घालतील, परंतु ह्याचे जे दूरगामी परिणाम आहेत हे तुम्हाला आम्हाला भोगावे लागणार आहेत, हे तुमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. म्हणून आता आपणच ही चळवळ उभी केली पाहिजे, आपणच आता रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपणच माउथ टू माउथ या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर सांगितल्या पाहिजे. त्याच्याकरता आम्ही सह्यांची मोहीम इकडे केली. ज्या लोकांनी सह्या केलेल्या नसतील त्यांनी आमची पोरं तिकडे फिरतात आहे, तिथं त्या ह्याच्यावरती सह्या करा. कारण आज तुमची एक सही ही महानगरपालिकेचं आरक्षण थांबवू शकते. जे उठवायचं काम चाललंय हे आरक्षण कंटिन्यू करू शकते. जर याच्यामध्ये या लोकांनी हे आरक्षण या आमच्या सह्यांच्या मोहिमेतनं उठवलं नाही, कारण हे कशी निर्डावलेली लोक आहेत, गेंड्याच्या कातडीची लोक आहेत, यांना तुमच्या आमच्या आरक्षणाशी तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचं काही घेणं देणं उरलेलं नाहीये. मी मागाशीच सांगितलं की ह्या पीडीसी ह्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघामधून जे काही हे उठवल्यानंतर जे बेनिफिट्स होणार आहेत हे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकांच्या फॅमिलीला होणार आहेत, तुमच्या आमच्या फॅमिलीला नाही होणार. यांनी महानगरपालिकेकडे रेडी रेकनर प्रमाणे पैशाची मागणी करावी. आहे ना, तुमच्या दादांच्याच हातात आहे ना सगळं, दादाच पालकमंत्री आहेत, दादांनी द्यावेत 1,000 कोटी रुपये द्यावेत त्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाला. कारण 1,000 कोटी रुपये जरी या पुणे जिल्हा दूध उत्पादकांना आत्ताच्या घडीनुसार जर ह्या सगळ्या जागेची किंमत पाहिली तर ती 1,000-2,000 कोटीच्या पुढे जातीये आत्ताच्या रेटनुसार. घ्या ना तुम्ही 1,000 कोटी रुपये महानगरपालिकेकडनं घ्या आणि तुमच्या त्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालकांच्या प्रत्येकाच्या खात्यावर टाका, पण आमची आरक्षण आमचं तुम्ही काढू नका. आणि ह्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. आम्ही चळवळ उभी करतो. ज्या दिवशी आम्ही येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची जी डेअरी आहे या डेअरीला आम्ही मानवी साखळी तयार करणार आहे. ही मानवी साखळी आपल्याला आपल्या राज्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत तिचं गेली पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की इथल्या लोकांच्या भावना किती प्रकट आहेत, इथल्या लोकांच्या भावना किती हे झाल्यात. कारण जर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलं तर भविष्यामध्ये ही लोक याच भागामध्ये जर या लोकांनी मत मागायला तुमच्या दारामध्ये आले तर यांना त्यांची जागा तुम्ही दाखवली पाहिजे की तुम्ही आमचं आरक्षण उठवलंय. मी कुठल्या पक्षाचा म्हणून तुमच्या समोर आलो ना, या भागाचा एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आलोय. तुम्हाला माहिती दिली होतं का सांगा?
आजपर्यंत तुम्ही आता तुम्ही काय म्हणता, कात्रज दूध डेअरी, त्या कात्रज दूध डेअरीवरती 9 एकर आरक्षण आहे आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्ही विचार करा, तुम्ही जर एखादं छोटंसं घर कुठं बांधलं, तर घर बांधलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अनधिकृत म्हणून लगेच नोटीस येते, आणि इथं तर आरक्षणाची जागा आहे. मग या आरक्षणाच्या जागेवरती ह्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने जे मोठे मोठे तिकडे शटर गाडलेत, जे मोठे मोठे तिकडे दुधाचे काय म्हणतात त्याला ते पार्लर केलेत, ह्याचा टॅक्स काय? ह्याचा टॅक्स आहे का नाही यांना? याचा महानगरपालिकेने आपण एखाद्या नागरिकाने जर घर बांधलं तर त्याला लगेच 3पट टॅक्स देतो. यांना कोण 3पट टॅक्स लावणार? जर यांनी या आरक्षणाच्या बाबतीमध्ये असंच केलं तर मागच्या 40 वर्षाचं जे काही त्यांनी त्या ठिकाणी केलं, जे अनधिकृत इमारती त्या ठिकाणी उभ्या केल्यात, तर सगळ्यांचा टॅक्स यांनी 40 वर्षापासून यांनी त्याचा वसूल केला पाहिजे, तर हे लोक जागेवरती येतील. एवढं आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आणि भविष्यात ज्या वेळेस आम्ही तुम्हाला सर्वांना ऍप्लिकेशन करू, आम्ही तुम्हाला सर्वांना आव्हान करू की आपल्याला या कात्रज दूध डेअरीची जागा, हे तुमचं आमचं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायचे, त्यावर्षी तुम्ही सर्वजण, त्या दिवशी तुम्ही सर्वजण आमच्या या आव्हानाला, जे की आम्ही RFD मध्ये केलं होतं, ज्यावेळेस नदी सुधार प्रकल्प मुळामुठाचा चालू झाला आणि त्या RFD प्रकरणामध्ये 6,500 झाडं तोडण्याचा एक घाट घातला. 6,500 झाडं त्या नदी प्रकल्पातली तोडली जाणार होती. आज एक झाड मोठं व्हायला किती वर्ष लागतात? आज इथं सुद्धा त्याचे शेकडो झाडं त्या आतमध्ये आहेत. ही झाडं तोडल्यानंतर न काय होणार? आम्ही त्या RFD प्रकरणामध्ये एवढं मोठं जन आंदोलन उभं केलं आणि एका टायमाला एका वेळेस नदीपात्रामध्ये 10,000पेक्षा जास्त लोक नदीपात्रात आली आणि त्यावेळेस ग्रीन ट्रिब्युनलला जागा व्हावं लागलं. हरित लवाद जागा झाला आणि हरित लवादाने तिकडं 6,500 झाडांमधली एका झाडाची फांदी सुद्धा तोडायची नाही असा आदेश काढला. ही सोशल मीडियाची ताकद आहे. आता पण आपल्याला तेच करायचंय. आता पण आपल्याला त्यांच्यापर्यंत आपला आवाज, कारण आपला आवाज, आपण आपल्या कामात असू, आपण आपल्या कामात असल्या, रोज सकाळी उठलं की सकाळी चालायला यायचं, संध्याकाळी आपलं दिवसभर आपलं कामं करायची, पण या सगळ्या गोष्टी करत असताना ह्याला सुद्धा आपण महत्व दिलं पाहिजे. एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरला पाहिजे. ज्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगू, जसं तिकडे 10,000 लोक उतरली, तशी आपली ताकद या ठिकाणी सगळ्यांची उतरली. बायका पोरस आहेत, मला किती 1 तास लागणार आहे, लय वेळ नाही लागणार. 1 तास तुमच्या आयुष्यातला मी मागणार आहे तुमच्याकडे. जर तुम्ही मला तुमच्या आयुष्यातला 1 तास, त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही इथं थांबणार आहे, तो जर तुम्ही मला दिला तर भविष्यातली पुढच्या तुमच्या पोरांच्या सगळ्या पिढ्यांची जबाबदारी आमची असणार आहे. तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या तिथं चांगल्या खेळू शकणार आहेत. तुमच्या पोरांना तिकडे खेळासाठी मैदान मिळणार आहे. म्हणजे आता आपणच रस्त्यावर उतरलो तर आपली ही जबाबदारी आहे. जागरूक नागरिक म्हणून आपल्या भागातल्या समस्या, तिकडे आज काँग्रेसने आंदोलन घेतले महानगरपालिकेवरती. मग ते जर महानगरपालिकेवरती, मी रात्रीच एक जणाला त्याच्यामध्ये कमेंट्स पण केली की आम्ही कागदी घोडे नाचवत नाही, आम्ही प्रत्यक्षात रस्त्यावरती उतरणार आहे. तुम्ही एक दिवस आंदोलन होणार, तुमचं संपणार आहे. आणि या प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या भागातल्या रस्त्यावरती उतरला पाहिजे आणि आपल्या लोकपोरांसाठी त्या ठिकाणी रस्त्यावरती आलं पाहिजे. एवढं आज मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना. पुन्हा एकदा आम्ही कुठलंही ऍप्लिकेशन तुम्हाला केलं नाही, आम्ही डायरेक्ट या ठिकाणी आलोय आणि तुमच्या समोर आज आम्ही आमचा जो काही सह्यांची मोहीम आहे ही आम्ही तुमच्या समोर राबवतोय. पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करेल की ज्यांची या ठिकाणी सह्या करायच्या राहिल्या असतील त्यांनी आत्ता पोरं तिकडे फिरतात आहे, त्याच्यावरती आपण सह्या करा. हे सह्यांचं निवेदन आम्ही तिकडे आयुक्तांना देणार आहे. आयुक्त काही वर्षात निघून जातील, बदली होईल, परंतु तुमचं आमचं भवितव्य पुढे अंधारात येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वजण एवढ्या संख्येने इकडे थांबलात, तुमच्या चालण्याच्या विषयातून, तुमच्या व्यायामाच्या विषयातून, तो 1 तासभर, अर्धा पाऊण तास तुम्ही मला दिला, त्याबद्दल मनापासून मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. कारण हा तुमचा अर्धा 1 तास हा तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी अतिशय चांगला होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता इथून पुढं ज्या गोष्टी तुम्हाला आता आम्ही पत्रकाच्या माध्यमातून वाटल्यात, ह्या तुम्ही तुमचे ग्रुप असतील, सोसायट्यांचे तुमचे नातेवाईक असतील, मित्रपरिवार, आपण गुड मॉर्निंग गुड नाईट सगळ्यांनाच पाठवतो ना. अरे ह्याची पण जरा झेरॉक्स, ह्याचे पण फोटो काढून तुमच्या ग्रुपवरती पाठवा. लोकांना कळू द्या आपल्या भागामध्ये चाललंय काय, आपल्या भागातले लोकप्रतिनिधी करतात काय.
आपले पालकमंत्री करतात काय, आपल्या संसदरत्न झोपलेत का काय, आपले आमदार झोपलेत का काय, हे लोकांना कळू द्या. ज्यावेळेस ही लोक तुमच्या दारामध्ये आता येतील ना, एवढं 4-6 महिन्यामध्ये, 2 महिन्यात तर खासदारच येतील. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता कदाचित काही लोकांच्या मनामध्ये कालपासून संशय यायला लागलाय की वसंत मोरे बारामतीवर बोलतोय, वसंत मोरे बारामतीवर बोलतोय, वसंत मोरेला बारामती लढायची. अजिबात नाही. वसंत मोरे बारामती लोकसभेमध्ये बिलकुल इच्छुक नाही. खासदार व्हायचं असं ना तर पुणे शहरामधूनच होईल, बारामतीमधून नाही होणार. मला निवडणूक लढायची तर मी पुण्यामधून लढणार आहे, कारण मला माझ्या लोकांचं भवितव्य मला माहिती आहे. तुम्ही तुमचं केलंय सगळं, तुमचं झालंय सगळं. त्यांचं नेहमीच आपलं तूर रडल्यासारखं तर मी मारल्यासारखं होतं, आणि त्यांच्या निवडणुका झाल्या की परत मग लढाई चालू होती. फक्त आताची लढाई थोडी जरा मोठी चालली आहे. पण ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. मनापासून मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आता ही चळवळ तुम्ही स्वतः या गोष्टी पुढे फॉरवर्ड करा, ग्रुपवरती पाठवा, आणि ग्रुपवरती पाठवून ज्या दिवशी आम्ही तुम्हाला आव्हान करू त्या दिवशी तुम्ही त्या मानवी साखळीसाठी सर्वजण येताल, एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. गार्डन पण आमदार गेलाय रस्ता